एक वारकरी निघाले होते पंढरपूरच्या यात्रेला. वारकरी निघाले होते आणि ती वारकरी जाता 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 आपल्या किल्लारी सारखं गाव, फार ऊन लागत होतं, दुपारची वेळ होती आणि म्हणले थोडा विश्राम करावा म्हणून निळकंठेश्वर महाराजांच्या मंदिरामध्ये त्यांनी विश्राम केला आणि बायका जातात ना 12 वाजेपर्यंत काम करतात, परंतु मंदिरात पूजेला जायला चुकत नाहीत. महिला मंडळ ताट घेऊन एक माता माऊली मंदिरात जात होती. मंदिरात गेल्यानंतर त्या वारकऱ्याला पाहिलं, म्हणले वारकरी महाराज कुठे निघालात? त्यांनी सांगितलं ताई साहेब निघालो म्हणलं यात्रेला, पंढरपूरला दर्शनाला निघालोय, फार ऊन लागते म्हणून या ठिकाणी बसलोय. मग त्याने सांगितलं चला ना आमच्या घरी चहा घ्यायला चला. फार तळमळ असते माता माऊल्यांची. ते म्हणले मी काही चहा वगैरे घेत नाही. त्यांनी सांगितलं दूध घ्या. दूध घेत चालत नाही, कॉफी घ्या, आपल्याला लई आग्रह करायला म्हणून म्हणलं चला जाऊ आपण. आणि मग घरी गेले. घरी गेल्यानंतर ढेळ जाऊ द्या बघा, पहिलं त्या ढेळाला बसले आणि बसल्यावर पाणी दिलं. पाणी पिता पिता त्या वारकऱ्याचं लक्ष त्या कोपऱ्यात ठेवलेल्या टरबुजावर गेलं. कशावर गेलं? वारकरी काही उपाशी मरत नाही. ते म्हणले आई साहेब चहा कॉफी करण्यापेक्षा टरबुजच द्या कापून, उन्हाळ्याचे दिवस आहेत, थंड असतंय, तेच खातो, दुसरं काही नको. तिने सांगितलं बरं का विना टरबूज मागायला, टरबूज देते कापून. आणि मग वरी लेंटेल वरती ते असतं ना ठेवायचं, त्याच्यावरती कोयता ठेवला होता, कोयता. आणि तिला वाटलं ते घ्यावं, टरबूज चिरावं, वारकरी महाराजाला खायला द्यावं, थंडगार आपल्याला आशीर्वाद मिळेल. तिने ते कोयता घ्यायला गेली आणि बरोबर त्याच्या खाली नवरा झोपला होता. त्या बाईचा नवरा झोपला होता. कोयता घ्यायला गेली. कोयता घेता घेता आता हातात येईल एवढं ते हातातून निसटलं आणि नवऱ्याच्या डायला आणि ते मुंडकं एकीकडे पडलं. रक्ताच्या थारोळ्या झाल्या महाराज. जिकडं पाहावं तिकडं रक्तच. बाई थंडगार पडली. बाईला वाटलं आता हा म्हणता पूर्ण किल्लारीत बातमी पसरेल. बाईनं नवरा मारला म्हणतात म्हणले सगळे. हे म्हणायच्या ऐवजी बाई हुशार झाली. बाई म्हणली धावा माझ्या नवऱ्याला वारकऱ्यानं मारले म्हणली. झालं बाईच बोंबला लागली धावा धावा माझ्या नवरा वारकऱ्याने मारला. कसला वारकरी आहे? गळ्यात माळ आहे, पोटात काळ आहे, याला धरा हाना. मोठमोठे नारळायला लागली बाई. सगळं गाव गोळा झालं महाराज. किल्लारी गोळा झाली आणि गोळा झाल्यानंतर घरात बघते तर खरोखर कोयता पडलाय, मुंडकं एकीकडे पडलाय. बाई कपाळ बुडू बुडू आपटू रडायली आहे. बाईचं खरंच वाटते, माणसाचं खरं वाटत नाही. माणसं रडत नाही, ओके म्हणण्यात पेचार असते, पण बाहेर रडून मोकळा येतो, त्याच्यामुळे खरं वाटते. आणि मग रडू आपटू गेली बाई. माणसाने धरलं दोघा चौघांनी गच्चीला. मला महाराज आहेस की, गळ्यात माळ आहे की तुझ्या, आणि असले धंदे करतोस होय ना, म्हणून धरले महाराज. कोणच्या हाताने मारला होतास रे? म्हणले उजवा हात आहे का? घेतला उजवा हात. ज्या कोयत्यानं नरड्यावर कोयतं बसलं होतं ते कोयता घेऊन उजवा हात कापून काढले. झालं. वारकरी निघाला तिथून चलत चलत. काय नशिबाला आलं मुले, उगाच्या उग तर चहा प्यायला गेलो, टरबूज मागितलं आणि हे काय घडलं. गेले मंदिरात गेले आणि देवाच्या पायावर डोकं आपटं म्हणाले सांग देवा कुठला न्याय आहे तुझा? मी काही न करता माझ्या अंगावर हे काय यावं? हे कुठल्या जन्माचं पाप आहे सांग. त्यावेळेला देवाच्या आधी यमदूत आले. यमदूताने सांगितलं थांब तुझी फाईल बघतो. क्रमांकाचे कोणत्या पानावर आहे ते काढलं आणि सांगितलं बाबा हे ह्या जन्मातलं नाही म्हणले, मागच्या जन्मातलं आहे म्हणले. काय केलं तो मागच्या जन्मात? झालता असं मागच्या जन्मात एका शेतकऱ्याने गाय विकली होती खाटकाला. ते खाटीक म्हणजे हे नवरा होता या बाईचा. ते खाटीक होतं, खाटकाला गाय विकली होती. गाय होती बाई. ह्या जन्मातली बाई, गेल्या जन्मात गाय होती. खाटीक नवरा होता. आणि ते गाय विकल्यावर खाटीक गाय घेऊन चाललं होतं. जाता जाता हातातून निसटली गाय. गाय पळायला लागली. पळता 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 नजरेच्या आड झाली. तेवढ्यात रस्त्यावर हे महाराज बसले होते, वारकरी. हे महाराज बसले होते. गप गुमान बसाव का? हे खाटीक जाऊन म्हणलं महाराज गाईला बघितलं का कोणत्या दिशेला गेले? ह्याला गप बसाव का? डोळ्यानं बोललं नाही, तोंडानं बोललं नाही, पायानं बोललं नाही, काय सुद्धा केलं नाही. उजव्या हाताने म्हणले हो इकडे असं केलं उजव्या हाताने. असं केलं उजवा हात गप
बसला नाही म्हणून हे या जन्मात शिक्षा मिळली उजव्या हाताची विठाला